शिवरायांचा बहिर्जी नायकांना आदेश, सुरत लुटीची पूर्वतयारी। लोभानाचा सुगंध मशिदीच्या खिडक्या वाटे परिसरात पसरला होता। दिवसाच्या पहिल्या नमाज पठणापूर्वीची अजानही सुरू झाली होती। अजून आकाशात चंद्रकोरीचे सौम्य चांदणे पसरले होते। त्या कोरीच्या बाजूला शुक्राचा तारा आपले ठाण मांडून होता, अर्थात रात्र पश्चिमेकडे पूर्णतः कलली होती। त्या सौम्य चांदण्यांच्या शीतलतेत नीरा नदीतून उठणाऱ्या हवेच्या गार झुळकीने भर घातली होती। चिमण्यांच्या किलबिलाटासोबतच कुणाचा तरी छातीतून हुंकार काढण्याचा आवाज ऐकू येत होता। मशिदीच्या मागच्या बाजूला असलेल्या एका प्रौढ वडाच्या झाडाखाली ते दोघे दंड बैठका काढत होते। ते घामाने अगदी चिंब भिजलेले होते। त्यांच्या कपाळावरून ओघळणारे घर्मबिंदू त्यांच्या नाकावरून त्यांच्या भल्या मोठ्या दाढीत शिरत होते। दाढीतून ते घामाचे थेंब जमिनीवर टपकत होते। दंड बैठका काढण्याचा त्या दोघांचा वेग प्रचंड होता। जणू त्यांच्यात कोण अधिक दंड बैठका काढते अशी स्पर्धा चालू होती। दोघांचेही शरीर उघडे होते, कमरेभोवती लंगोट बांधला होता। दोघांच्या फक्त दाढ्या वाढल्या होत्या, मिशांचा मात्र अभाव होता। कसून पिळदार बनवलेल्या आपल्या शरीराच्या ताकदीची ते दोघे आज परीक्षाच घेत होते। शेवटी एक जण थांबला। मोठ्याने सुस्कारा सोडत त्याने आपले हात झटकले, मग आपल्या बोटानेच चेहऱ्यावरचा घाम पुसत म्हणाला, रात्रीला उशिरा झोपलो म्हणून लवकर थकवा आला। आज तू जिंकलास दोस्ता। त्याच्या वाक्यावर दुसरा ठसका देत हसला। अनेक शेवटची दंड बैठक लगावून तो सुद्धा थांबला। वडाच्या पारंब्यांना गाठ मारून बांधून ठेवलेली आपली वस्त्रे काढली। लुंगीला आपले घामेजलेले अंग पुसत तो दुसऱ्याला म्हणाला, मंबाजी, मोहिमेवर असताना कधी झोप पूर्ण होत नाही, पण काम मात्र पूर्ण ताकदीनं करायचं असतं। तेव्हा झोप झाली नाही म्हणून थकवा आला असली कारण चालणार नाहीत। मंबाजीने सुद्धा वडाच्या पारंब्यांना बांधून ठेवलेली आपली वस्त्रे सोडवली आणि अंगावर कुर्ता पायजमा चढवून कुर्तेची फीत बांधत म्हणाला, मोहिमेवर असताना झोप हवे कुणाला? मोहिमेवर जायचं सौभाग्य मिळणं म्हणजे जन्माला सार्थक करण्यासारखं आहे। मग कसली झोप आणि कसली भूक? पण काशी, मला सांग, तुला तरी ठाऊक आहे का आपल्याला कोणत्या मोहिमेवर निघायचंय ते? म्हणजे नेमकं कुठं जायचंय? ठाऊक नाही। चांद मियाने काल झोपण्यापूर्वी फक्त इतकंच सांगितलं की एका मोहिमेसाठी तुमची निवड झाली आहे। मला सुद्धा रात्रीच सांगितलं आहे। त्याच विचारात रात्रभर झोपलो नाही। हा चांद बाबांना उगाच माथ्याला कामाला लावतो, सरळ कधी काही सांगत नाही। ते दोघे आपली कसरत आटपून मशिदीकडे निघाले होते। शिरवळच्या परिसरात नीरा नदीच्या काठाजवळ 3 वडाच्या झाडांच्या आवारात ती मशीद होती। शिरवळचे ठाणे विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात असताना या मशिदींचे बांधकाम करण्यात आले होते। गैरमुस्लिमांना मुसलमान धर्माची शिकवण देण्यासाठी या मशिदीचा उपयोग होणार असल्याचे आदिलशहाला कळवण्यात आल्यामुळे त्यांनी या मशिदीसाठी भरभरून रक्कम उपलब्ध करून दिली होती। खरे तर आदिलशहाला बहिर्जी नायकाने मूर्ख बनवून त्याच्याच रकमेने स्वराज्याच्या हेर खात्याचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र निर्माण केले होते। या प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख होते निळकंठ उर्फ चांदमिया। मशिदीच्या उजव्या बाजूला मौलवीसाठी असलेल्या सार्वजनिक निवासस्थानाच्या दिशेने मंबाजी आणि काशी निघाले होते। मोहिमेवर निघण्याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर ओसडून वाहत होती। मगापासून त्यांनी मोहिमेसंदर्भात वेगवेगळे कयास लावले होते। विजापूरच्या मोहिमेवर जायचे असावे किंवा मग आग्र्याच्या मोहिमेवर। कदाचित शाहिस्ते खान पुन्हा जोमाने औरंगाबादहून पुण्याच्या दिशेने येण्याच्या बेतात असावा का? त्याचा भेद जाणून घेण्यासाठी तर ही मोहीम नसेल ना? त्यांनी बऱ्यापैकी आपले डोके खाजवले होते। राहू दे, आता नको विचार करूस। जी मोहीम समोर असेल ती शर्तीने पार पाडू, अगदी जीवाची बाजी लावून, काशी म्हणाला। होय, पण जोपर्यंत मोहिमेबाबत अधिकची माहिती मिळणार नाही तोपर्यंत जीवाला चैन पडणार नाही। मंबाजीला अतिव आतुरता झाली होती। आज चांद मिया सांगतीलच, काशी म्हणाला। देवा, लवकर सूर्य उगवू दे रे आणि चांद मियाचं दर्शन घडू दे। इतकी प्रतीक्षा करावी लागणार नाही ते बघ, असे म्हणत काशीने मशिदीच्या डाव्या बाजूला असलेल्या अश्वशाळेकडे बोट दाखवले आणि म्हणाला, चांद मिया अश्वशाळेकडे आहेत। चांद मिया
अश्वशाळेच्या कुंपणाच्या खांबावर हात ठेवून त्यांच्या समोर उभे असलेल्या 2 इसमांशी बोलत होते। त्या मशिदीच्या मुल्ला मौलवींना दळणवळणाची सोय म्हणून तिथे छोटीशी अश्वशाळा होती। त्या अश्वशाळेत वेगवेगळ्या जातीचे अश्व होते। चल आताच विचारू त्यांना मोहिमेबाबत। चांद मियाँना समोर बघताच मंबाजीला राहवले नाही। चल, काशीने देखील त्याला सहमती दिली। ते दोघे काही पावले वेगाने चालत निघाले, पण अचानक मंबाजी थांबला। काय झालं? काशीने दचकून विचारले। मंबाजी थबकला होता। मोठा श्वास घेऊन त्याने हळूच मान हलवली आणि म्हणाला, काशी, आपण अति उतावळेपणानं वागत आहोत असं नाही वाटत का तुला? मंबाजी शांत स्वरात पुटपुटला। खरे तर त्याचे मस्तिष्क आता भानावर आले होते। चांद मियाँना इतक्या सकाळच्या प्रहरी जाऊन मोहिमेबद्दल स्वतःहून विचारणे, त्यातल्या त्यात ते कुणाशी तरी बोलत असताना मंबाजी जवळ इतके धरिष्ठ नव्हते। काशीने मंबाजीकडे कटाक्ष टाकला। मंबाजीने हळूच काशीकडे मान वळवून पाहिले। काशी त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला, मगापासून मी तुला काही वेगळं समजावत होतो का? बहिर्जी पथकाचे नजरबाज आहोत आपण। इतका उतावळेपणा शोभत नाही आपल्याला। बरोबर बोललास, नको विचारायला चांद मियाँना। चल स्नान आटपून घेऊ, स्वतःची समजूत काढत मंबाजी म्हणाला। बरोबर। काशीने दीर्घ उच्चास सोडला। ते दोघे विहिरीच्या दिशेने वळले, पण अचानक थबकले। त्यांच्या कानावर चांद मियाँचे हाक पडले होते, सैफुद्दीन। ते दोघे मागे वळले। काशीचे इस्लामिक नाव सैफुद्दीन होते। ते दोघे कुजबुजले। चांद मियाँने का हाक मारली असावी? काशी तोंडातल्या तोंडात म्हणाला, ते मला कसं माहित असेल? चल जाऊन बघू। कदाचित मोहिमेबद्दलच सांगणार असतील। मनाला स्पर्श करून गेलेला विचार मंबाजीने पटकन बोलून दाखवला। निव्वळ विचारानेच त्याचा चेहरा लगेच खुलला होता। उतावळेपणा। एक डोळा बारीक करून काशीने मगाशी झालेल्या बोलण्याची एका शब्दात आठवण करून दिली। बरोबर, आपल्याला संयम ठेवायचाय। मंबाजीने होकारार्थी मान डोलावले। ते दोघे चांद मियाँजवळ पोहोचले। चांद मियाँ रायाजी आणि राधोजी सोबत बोलत होते। त्या मोगल सैनिकांना मारल्यावर त्यांच्या घोड्यांना बहिर्जी पथकाच्या दौलतीत जमा करण्यासाठी रायाजी आणि राधोजी आले होते। अर्थातच रायाजीला मोहिमेसाठी बोलावणे झाले होते, हे सुद्धा एक कारण होते। काशी आणि मंबाजी चांद मियाँ समोर उभे राहिले। ते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपून त्यांच्या मनाचा सुगावा घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते फार अवघड कार्य असल्याचे जाणवताच मंबाजी पुटपुटला, काय झालं मियाँ? काही नाही, तुमच्याशी जरा बोलायचं होतं। खरं तर मी तुम्हाला आता बोलावणारच होतो, पण बरं झालं तुम्हीच समोर दिसलात। चांद मियाँ म्हणाले, होय का? काही अति महत्वाची सूचना आहे का मियाँ? काशीने विचारले। होय, तशी फार महत्वाची सूचना नाही। चांद मियाँनी मान डोलावली आणि कुंपणाच्या खांबावरचा आपला हात काढला। मग? काशीने पुढे विचारले। तुम्ही लवकर स्नान आटपून घ्या, म्हणजे तुम्हाला लवकर निघता येईल आणि सूर्य माथ्यावर येण्याआधी पोचाल सुद्धा। चांद मियाँ थेट बोलले, पण त्याच्या या वाक्याने हे दोघे पूर्णपणे गोंधळले होते। चांद मियाँ मोहिमेवर निघण्याविषयीच बोलत असावेत असा पुन्हा उतावळेपणाने विचार करून त्या दोघांचा चेहरा आनंदाने खुलला। मंबाजी पटकन म्हणाला, आता लगेच मोहिमेवर निघायचंय का? हरकत नाही, आम्ही आताच निघतो। स्नान करण्याची देखील आवश्यकता नाही। तो एका पायावर तयारच होता। थांब, मोहिमेवर नाही, तुम्हाला तुमच्या घरी निघायचंय। चांद मियाँच्या या वाक्याने दोघे सुन्न झाले। त्याने एक क्षण एकमेकांना पाहिले आणि मग चांद मियाँकडे आपली दृष्टी वळवली। दोघेही पूर्णतः गांगरले होते। चांद मियाँचे हे वाक्य त्यांना अनपेक्षित होते। प्रशिक्षण शिबिरातून आपल्याला बेदखल करण्यात आले आहे असा त्यांनी चांद मियाँच्या बोलण्याचा अर्थ घेतला होता। दोघांचे चेहरे गळून पडले होते। क्षणभरात त्यांचा सारा उत्साह वीज चमकून गायब व्हावे तसा गायब झाला होता। त्यांच्या काळजावर चांद मियाँच्या शब्दरूपी विजेने केलेला आघात त्यांना वेदना देत होता। काय बोलावे त्यांना सुचत नव्हते। कंठातून आवाज फुटत नव्हता, जणू त्यांची वाचाच हरवली होती। तरी काशीने काहीशी हिम्मत केली आणि हळूच विचारले, घरी म्हणजे गावी? होय। आणखी दुसरं कोणतं घर आहे का तुमचं? त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून चांद मियाँना हसू आले होते, पण ते हास्य त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उमटले नव्हते। त्यांनी आपल्या ओठावर नियंत्रण ठेवले होते। पण का? मंबाजीने व्याकुळ होऊन विचारले, कृपा करून असा काही आदेश देऊ नका मियाँ। प्रशिक्षण सुरू झाल्यापासून मोहिमेवर जाण्यासाठी
आम्ही चातकाप्रमाणे वाट पाहत होतो. आपला कंठ भिजवत काशी म्हणाला, आमचं काही चुकलंय का? आम्हाला एक संधी द्या, पण घरी जायला नका सांगू. मंबाजी म्हणाला, आधी माझं बोलणं पूर्ण ऐकून घ्याल का? चांद मियाने आपल्या आवाजाचा स्वर काही अंशी वाढवला होता. होय. चांद मियांच्या वाढलेल्या स्वराने मंबाजी गोठला. बोला की. काशी काहीसे धारिष्ट दाखवत म्हणाला, तुम्ही आजच घरी जा. थोडे दिवस कुटुंबासोबत घालवा. त्यानंतर तुम्हाला मोठ्या मोहिमेवर निघायचं आहे. चांद मियांच्या या वाक्याने दोघांचा चेहरा लगेच खुलला. त्याने एकमेकांना पाहिले. त्यांचा त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. त्यांनी पाहिलेले स्वप्न अजून जिवंत होते आणि ते स्वप्न अजूनही ते साकार करू शकणार होते. या विचाराने त्यांना गहिवरून आले होते. त्या दोघांच्या चेहऱ्याकडे पाहत चांद मिया डोळे बारीक करून म्हणाले, नायकाने तुमची निवड का केली कुणास ठाऊक. माझ्या मते तरी तुम्ही दोघं अजून अपरिपक्व आहात. तुमचं तुमच्या भावनावर नियंत्रण नाही. चांद मियांचे बोलणे त्यांना कटू वाटले, पण तेच सत्य आहे हे त्यांनाही ठाऊक होते. माफ करा, यापुढे आम्ही आमच्या भावनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू. मंबाजी म्हणाला, मोहिमेवर प्रयत्न केला जात नाही. चांद मिया रागाने ओरडले, आम्ही आमच्या भावनावर नियंत्रण ठेवू. मंबाजीचे वाक्य काशीने लगेच दुरुस्त केले. चांद मियाने उच्छ्वास सोडला. मग विषय बदलत ते बोलू लागले, परप्रांतातील मोहीम असेल. किती कालावधी त्या मोहिमेत खर्ची करावा लागल ते आत्ताच काही सांगता येणार नाही. त्यामुळे तुम्ही काही दिवस कुटुंबासोबत घालवा अशी नायकांची सूचना आहे. नायकांची सूचना असल्याचे समजताच दोघांनी मान डोलावले. चांद मिया पुढे बोलू लागले, आणि हो, मुस्लिम वेश पूर्णपणे बदलून टाका. त्या मोहिमेवर तुम्हाला डोंबाऱ्याचा वेश धारण करावा लागणार आहे. चांद मियांच्या या सूचनेवर दोघांनी पुन्हा मान डोलावली. मोहिमेबद्दल थोडी अधिकची माहिती मिळाल्याने त्यांना आनंद झाला, पण आता ते आपला आनंद प्रकट करत नव्हते. त्यांनी महत् प्रयासाने संयम बाळगला होता. आपल्या भावनावर नियंत्रण मिळवण्याचा त्या दोघांचा केविलवाना प्रयत्न बघून चांद मिया पुन्हा आपल्या ओठावर कसलीही प्रतिक्रिया उमटून न देता हसत होते. खरे तर त्या दोघांना कुटुंबाकडे पाठवण्यामागचा नायकांचा उद्देश वेगळाच होता. ते दोघे गेल्या 2 वर्षापासून इस्लामचे प्रशिक्षण घेत होते, पण त्यांना आता ज्या मोहिमेवर जावे लागणार होते त्या मोहिमेवर असताना त्यांना इस्लामिक वेश उपयोगात येणार नव्हता. त्यामुळं त्यांच्या बोलण्या वागण्यातून इस्लामिक लहेजा तुर्तास तरी निघावा हा नायकांचा मनसुबा होता. आम्ही सूर्योदयाच्या आधीच निघतो, काशी म्हणाला. हो, काही दिवसानंतर म्हणजेच मोहिमेला निघण्याआधी जासूद येईल तुमच्याकडं. तो सांगेल तिथं नायकांना भेटा. चांद मिया म्हणाले, जी. मंबाजी आणि काशीने होकारार्थी मान डोलावले. नायक घोड्यावर स्वार होऊन रानावलीच्या जंगलात प्रवेशले होते. त्याने धनगराचा वेश धारण केला होता. श्रीमंत धनगरांजवळ चांगल्या जातीची घोडी असत. शिवाय धनगरांचे नातेवाईक सतत स्थलांतर करत असल्याने एकमेकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी त्यांना सतत लांबचा प्रवास करावा लागत असे. त्यामुळे धनगर वेश धारण केल्याने शत्रूच्या आणि सामान्य प्रजेच्या दृष्टीस सहजरित्या फूल देता येत असे. डोक्यावर गुलाबी फेटा, अंगात मळकटलेली शुभ्र बंडी, कमरेखाली आखूड धोतर, कपाळावर खंडोबाचा भंडारा असा त्यांचा अवतार होता. ते वेगाने घोडा पेटाळत होते. त्यांच्या मस्तिष्कात मोहिमेसंदर्भात अनेक विचार सुरू होते. तरी सुद्धा रानावलीच्या जंगलातल्या रानवाटावरून ते अचूक मार्ग काढत होते. सुरतेच्या मोहिमेची आखणी करणे हे त्यांच्यासाठी अवघड कार्य नसले तरी ते इतके सोपेही नव्हते. सुरतेवरचा छापा ही मोहीम राजांच्या इतिहासात अतिशय महत्वाची ठरणार होती. कदाचित इतिहास वाचताना बहिर्जी नायकांच्या अचूक नियोजनाची दखल घेतलीही जाणार नाही, परंतु बहिर्जी नायकांच्या नियोजनामुळेच राजांची दिल्लीच्या तख्ताला आव्हान देणारा शासक म्हणून ओळख निर्माण होणार होती. सुरतेची मोहीम यशस्वी होईल किंवा नाही हे अजून नायकांना ठाऊक नव्हते, पण ते जाणून होते की भारताचे संपूर्ण राजकारण बदलून टाकण्यासाठी ते पावले उचलत आहेत. बहिर्जी नाईक रानावलीचे जंगल पार करून श्रीवर्धनच्या नजीक पोहोचले होते. रानावलीच्या जंगलात एका तळ्याच्या काठी सावजींनी स्थापन केलेला बहिर्जी पथकाचा आश्रम होता. नाईक त्या आश्रमात न जाता थेट श्रीवर्धनला निघाले होते. त्यांच्या परम मित्राच्या भेटीसाठी ते आतुर झाले होते.
त्यांनी वेगाने हालचाल केली. आपल्या उजव्या हाताला जोराने आपल्या छातीवर मारले. मग दोन्ही हाताने स्वतःच्या गळ्याला ओरबाडत ते एका कुशीवर वेगाने कलंडले. छातीतून मोठा आवाज काढत त्याने दिव्याच्या रोषणाईत पलंगाच्या पायाजवळ ठेवलेले भांडे उचलले. अगदी पोटापासून खोकून त्याने त्या भांड्यात बडका टाकला. बडक्यासोबत रक्त सुद्धा बाहेर पडले. मग मोठमोठ्याने श्वास घेत त्यांनी स्वतःला विचारले, विठ्ठला पांडुरंगा, असे पुटपुटतच ते धापा टाकत होते. तितक्यात खोलीचे दार उघडले गेले. बाहेरचा उजेड पटकन खोलीत शिरला. तसा त्याने एक हात डोळ्यापुढे आणला. मग प्रकाशाची आणि डोळ्यांची गाठ भेट झाल्यावर त्यांनी हळूच हात खाली आणला. त्यांच्या समोर एक आकृती उभी होती. त्या आकृतीच्या पाठीमागे उजेड असल्याने तिचा चेहऱ्यावरचा अंधार होता, पण तरी ते डोळे बारीक करून दिव्याच्या मंद रोषणाईत त्या आकृतीला ओळखण्याचा प्रयत्न करत होते. काही क्षणात ओळख पटली. ते पुटपुटले, नाईक. बहिर्जी पटकन पुढे आले. त्यांच्या हातून ते भांडे घेऊन जमिनीवर ठेवले. मग त्यांच्या हाताला पकडून त्यांना आधार देत बहिर्जीही त्यांच्या पलंगावर बसले. ही काय अवस्था करून ठेवली तुम्ही सावजी? नायकाने आपल्या कंठाची हळूच हालचाल करत म्हटले. आपल्या मित्राची दयनीय अवस्था बघून त्यांचे काळीज हेलावले होते. तरी त्यांनी महत् प्रयासाने आपल्या भावनावर आवर घातला होता. सावजी आता बरेच अशक्त दिसत होते. गाल अगदीच खोल गेलेले होते. डोळ्यांच्या खोबण्या देखील स्पष्ट दिसत होत्या. बहिर्जींच्या प्रश्नाकडे सावजींचे लक्ष नव्हते. ते बहिर्जीचा चेहरा निहाळत होते. आपल्या नजरेला मोठ्या कष्टाने त्यांनी तोलून धरले होते. त्यांच्या चेहऱ्यावर किंचित स्मित पसरले आणि ते पुटपुटले, तुझे खूप आभार पांडुरंगा. मरण्याआधी तू नायकांची भेट घालून दिलीस. असं काही बडबडू नका सावजी. अजून स्वराज्याला तुमची आवश्यकता आहे. नायकाने सावजींचा हात अधिक घट्ट पकडत म्हटले. नायकांच्या वाक्यावर सावजीने पुन्हा मंद स्मित करत म्हणाले, नाही नाईक, आता माझ्याकडून अपेक्षा करू नका. माझं शरीर मला साथ देत नाहीये. देईल. तुमचे औषधोपचार नीट सुरू आहेत, त्यामुळं तुम्ही लवकर बरे व्हाल. नायकांना सावजींच्या आजारपणाची खबर कधीच लागली होती. त्यांनी उत्तम वैद्यांना त्यांच्या उपचारासाठी नेमले देखील होते. परंतु दीर्घ उपचारानंतर सुद्धा त्यांची प्रकृती खालावतच चालली होती, कारण त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. नायकांकडे बघून सावजींनी पुन्हा स्मित केले आणि उशीला नीट टेकून बसत म्हणाले, उगाच खोटी आशा दाखवू नका नाईक. शिवरायांचा बाज आहे मी. तुमच्या इतकीच दूरदृष्टी मला सुद्धा प्राप्त आहे. माझ्या दूरदृष्टीला माझा शेवट स्पष्ट दिसतो आहे आणि मला कसलीच तक्रारही नाही. ईश्वरानं ह्या आयुष्यात मला माझ्या लायकीपेक्षा जास्त दिले. शिवरायांचा भरोसा मिळाला. त्यांच्यासाठी जगण्याची संधी मिळाली. त्यांच्या ध्येयात काहीसा वाटा उचलता आला. ह्या पलीकडं आणखी काय हवं होतं? काहीच नाही. इतकं सुख ह्या मानवी देहाला पुरेसं आहे, किंबहुना जास्तच आहे. सांगा ना, शिवरायांचा विश्वास आपल्यावर आहे. ह्या एका वाक्यापेक्षा कोणतं दुसरं आहे का? राजांच्या महान ध्येयामध्ये आपला हातभार लागण्या इतकं कोणतं दुसरं पुण्य आहे का? अहो, कुणाला मिळते अशी संधी? ते थोडेसे अजून हसत म्हणाले, मी तर म्हणतो नाईक, आपण मागच्या जन्मी काहीतरी पुण्यच केलं असावं, म्हणून आपण राजांच्या सेवेत रुजू झालो. प्रत्यक्ष ईश्वराच्या सेवेत रुजू झालो. प्रत्यक्ष ईश्वराच्या कार्याचा भाग होऊ शकलो. माझा पांडुरंग शिवाजी, माझा महादेव शिवाजी, माझा आत्मा शिवाजी, माझा ध्यास शिवाजी, माझा श्वास शिवाजी. शिवाजी फक्त एक नाव नाही, तर शिवाजी हे एक युग आहे. कुणी राजांना काय समजतो ते मला ठाऊक नाही, पण हे मात्र खरं आहे की जेव्हा जेव्हा धर्तीवर अत्याचार वाढू लागतो, तेव्हा ईश्वराचा अंश पृथ्वीवर अवतारतो. तो अवतार आहे शिवाजी, रुद्रावतार. अतीव स्फूर्तीने बोलल्यावर सावजींना जरा धाप लागली, पण त्यांची छाती गर्वाने फुलली होती. त्यांच्या अंगावर रोमांच उठले होते. त्यांच्या प्रत्येक शब्द गणिक नायकांचाही चेहरा अभिमानाने चमकू लागला होता. त्यांच्याही अंगावर रोमांच उठले होते. ते सावजीकडे कौतुकाने पाहत होते. धन्य आहात तुम्ही. आजाराने त्रस्त असून देखील तुमच्या शब्दात नवं चैतन्य भरलं आहे. तुमच्या ह्याच शिवप्रेमामुळं तुम्ही पदकासाठी जीवाचे बलिदान देणारे बाज दिले. ह्या भूमीच्या पुत्रांना योग्य दिशा दाखवली. बहिर्जी पदकासाठी तुमचं मोलाचं योगदान लाभलं. ही सगळी तुमची कृपा आहे नाईक. तुम्ही त्या दिवशी पंढरपुरात येऊन
ह्या संन्याशाला शिवकार्यात खेचलं नसतं तर हे कार्य माझ्या हातून घडलंच नसतं. यासाठी मी तुमचा जन्मोजन्मी ऋणी राहीन. सावजीने अथक प्रयत्नाने आपले दोन्ही हात जोडले. तोच नायकाने पटकन त्यांच्या हातांना पकडले. ह्यात ऋण कसले सावजी. बहिर्जी पथकाच्या पायाभरणीत तुम्ही योगदान द्यावं अशी त्या पांडुरंगाचीच इच्छा असावी म्हणून आपली भेट झाली. कदाचित आता त्याची इच्छा पूर्ण झाली असावी म्हणून सावजींचे वाक्य नायकाने मध्येच कापत म्हटले, काही पूर्ण वगैरे झाली नाही. माझा अजूनही विश्वास आहे तुम्ही शूर योद्धे आहात. ह्या संसर्गाला जुमानणार नाहीत. मग नायकच विषय बदलत पुढे म्हणाले, बरं खूप झाला आराम, उठा आता. एक मोठी मोहीम मांडली आहे. मोहीम माझ्यासाठी? सावजी हळूच हसले आणि म्हणाले, ह्या खोलीच्या बाहेर तरी पडू शकेन का मी? शंका आहे. तुम्ही इथं बसून देखील मोहीम राबवू शकता. मी स्वतः निघालोय मोहिमेवर. तुम्ही थोडं मार्गदर्शन करा आणि मोहिमेसाठी योग्य बाज द्या. नायकाने स्मित करत सावजींच्या खांद्यावर हळूच थोपटले. तुम्हाला मी मार्गदर्शन करू? आता चेष्टा करताय नाईक तुम्ही. सावजीने हळूच ओटाची एक कडा लांबवली. नाही नाही, विसरलात का? मीर दुमलाचा भेद जाणून घेण्यासाठी निघालो होतो तेव्हा तुम्हीच योग्य मार्गदर्शन केलं होतं. तुम्ही तयार केलेले बाज माझ्यासाठी दिले होते. नाईक अचानक थांबले. मीर दुमलाच्या मोहिमेची आठवण होताच त्यांनी कृष्णाजी आठवला. ते हळूच पुटपुटले, कृष्णाजी मिळाले मला खबर. मग आपल्या शिष्याच्या बलिदानाचा फार शोक न करता ते विषय बदलत म्हणाले, बोला कोणती मोहीम मांडली आहे? सुरत लुटायचे. सुरत? सावजींच्या कपाळावर आठ्या उमटल्या. होय, योग्य नियोजन करून सुरतेत कुठं कुठं जास्त धन मिळेल अशी ठिकाणं शोधून काढायची आहेत. म्हणजेच राजांना सुरतेच्या सर्व धनाढ्यांच्या संपत्तीची माहिती हवी आहे. नायकाने अधिक खुलासा केला. होय, तुम्हाला कसा बाज हवा आहे? त्याच्याकडून कोणत्या कामगिरीची अपेक्षा आहे? सावजीने घसा खाकरत विचारले. मला असा बाज हवाय तो सुरतेच्या किल्ल्यात जाऊन सुरतेच्या राजकारभाराची शस्त्र तक्तीची अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल. जेव्हा सुरतेवर चढाई होईल तेव्हा त्याने सुरतेच्या सुभेदाराला गाफेल ठेवायला हवं. ही कामगिरी अगदी चोखपणे बजावू शकेल असा द्या कुणीतरी बहादर. नायकाने स्पष्ट केले. सावजींनी डोळे बारीक केले. सुरतेच्या सुभेदाराबद्दल एकदा अब्दुल कादरने काही किस्से मला सांगितले होते. तो अतिशय धूर्त आहे, भ्रष्टाचारी आहे आणि विलासी जीवन जगणार आहे. तो कधीही कोणावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळं त्याची मर्जी संपादन करणं फार जिकिरीचं काम ठरणार आहे. मलाही तोच प्रश्न पडला आहे. सुरतेच्या सुभेदाराला मुठीत आवडल्याशिवाय सुरतेची मोहीम यशस्वी होणार नाही. कोणीतरी अतिशय तल्लक बुद्धीचा बाज हवा. सावजींनी आपल्या खोल गेलेल्या डोळ्यांना मिटले. थोडा विचार करून अलगद डोळे उघडले. हळूच आपल्या बोटांची हालचाल करत ते पुटपुटले, गौरा. गौरा? होय, गौरा सारख्या धाडशी, चपळ, रूपवान तसेच तल्लक बुद्धी असलेल्या रागिणीला तुम्ही ह्या मोहिमेसाठी घेऊन जा. माझा पूर्ण विश्वास आहे ती सफलच होईल. तुमचा इतका प्रचंड विश्वास आहे म्हणजे माझा प्रश्नच मिटला. नायकाने उच्छ्वास सोडून डोळे बारीक करत पुढे विचारले, तुमची ही बहादूर शिष्या आहे तरी कुठं?